अशा 32 मुलांनी एका वर्षात आत्महत्या केल्या. तुम्हाला मुलांना नेमकं करायचंय काय? त्यांचं बालपण तुम्ही कोमेजून टाकता, होरपळून टाकता. त्यांच्यामध्ये काय कला आहे ते पहा. ते जर छान चित्र काढत असतील तर त्यांना ब्रश आणून द्या, त्यांना कॅनव्हास आणून द्या. ते चांगलं खेळत असतील त्यांना बॅट आणून द्या. तुम्ही अस्वस्थ होऊ नका. आमच्या मुलाच्या अंगामध्ये काय क्षमता आहे ते ओळखा. जसं मी मनोबलमध्ये पाहिलं, कोणामध्ये काय क्षमता आहे ती ओळखायची. आणि क्षमता म्हणजे तरी काय असतो? आपल्या प्रत्येकाची क्षमता आहे. विचार करा, आपल्या पायात पेटके आलेत, आपण थकून गेलोय आणि रस्त्यानं चाललोय. आता कधी कोसळेल याचा भरोसा नाही असं वाटतंय. आणि समोरून एखादा कुत्रा असा झापडा वासून अंगावर धावून आला, काय होईल? आपण धावत सुटू. कारण आपल्यातली क्षमता त्यावेळेस जागी होते धावण्याची. क्षमता कधी जागी होते? संकट आल्यावर किंवा संधी आल्यावर. संकटाची वाट पाहू नका, संधीची वाट पहा आणि आपल्यातली क्षमता जागृत करा. म्हणून मी मनोबलमध्ये जे पाहिलं ते आपल्यातली क्षमता जागृत करून या मुलांचं भविष्य घडवण्याचं हे मनोबल आहे. म्हणून आपण सुद्धा ते करू शकतो. अहो, दिव्यांग ते मुलं नाहीच. बदलीसाठी खोटे दिव्यांग किती शिक्षक आहेत तसे. कोणाचं कान काय झालंय, काय कशातही दिव्यांग आहे. हे मेंदूमध्ये दिव्यांग आहेत, हे दुसरे कशात दिव्यांग नाही. म्हणून आपण आनंद कशात मिळवायचा? आजूबाजूला सगळा आनंद आहे, आपल्याला दिसत नाही. तुम्ही सकाळी फिरायला जाता की नाही? अनेक जण जात असतील. का जाता? काहींचं पोट वाढलेलं असतं. आता पोटाची चिंता कोणाला आहे? तुम्हाला आहे का जगाला आहे? चेहरा असा कोणीतरी अनुभव टाकल्यासारखा असं. मग आपल्याला पाहिलं की बाकीचे म्हणतात हे आलं भाऊ, चला आपलं दुसरं. असं आनंदी चेहऱ्यानं तुम्ही फिरा. फिरणं सुद्धा असं छान असावं. पण आपण आपल्या अंगातली क्षमता न ओळखता करतो. दीक्षित साहेब आले, म्हटले करा डाएट, केलं डाएट. 90 किलो होतं, आता किती झालो? 60. डाएट सोडलं, आता किती झालो? 110. तुमच्या शरीराला ते मानवतंय का? आपलं शरीर कसं आहे तेच करा. रामदेव बाबा सकाळी दाखवतायत योगासनं. आता रामदेव बाबा काय त्यांचं आरोग्य नीट राहावं म्हणून योगासनं करत नाहीत, तो त्यांचा व्यवसाय आहे. त्यांना भगवे कपडे आहेत, भगव्या कपड्याला एकही खिसा नाही, तरी किती व्यवसाय आहेत. हा माणूस पैसे कुठे ठेवत असतील, मला कोडच आहे. म्हणजे वेशाला खिसा नसताना ते किती व्यवसाय आहे. मग ते रामदेव बाबा असं दाखवतात, हे पाय असा गळ्यात घाला, टंगडी गळ्यात घाला, घातली. हा पाहणारा लगेच आपली घाला घातली, निघतच नाही. मग बायकोला म्हणायचं अरे एवढी काय टाकते? ती म्हणते दुसरी घालते, दोन्ही घालते, इथंच बसा. अहो, तुम्हाला जर जमत नाही तर करता कशाला? हे काही गोष्टी असतात ना. योगासनं केले पाहिजे आरोग्यासाठी, पण ते कोणी केले पाहिजे? ज्याला मानवतं त्यानं केले पाहिजे. एकानं दुसऱ्याला विचारलं तू योगासनं करतो का? करतो. काय होतं योगासनं केल्यानं? तो म्हटला योगासनं केल्यानं आयुष्य वाढतं. मग वाढलेल्या आयुष्यात काय करायचं? तो म्हटला योगासनं करायचे. करतो कशाला? पथ्य पाळतो का? पाळतो. का? मला खूप जगायचे. खूप जगून काय करायचं? पथ्य पाळायचे. तुमचा आनंद नेमका कुठं आहे ते पहा. आनंद सगळीकडे आहे. आपण फिरायला जाताना आनंद आहे. मंद वारा वाहतोय, झाडं हलतायत, पक्षी त्या ठिकाणी चिवचिव करतायत. तो आनंद आपल्याला ऐकूच येत नाही, तो आनंद आहे. एखादा मनुष्य कुत्रं घेऊन फिरतोय, आपल्याला नाही कुत्रं, नका दुःख बाळगू, त्याला आहे ना, त्याच्या आनंदात सामील व्हा. कधी कधी तो आपल्याला हसायला पण लावतो. कारण कुत्र्यानं त्याला फिरायला आणलं की त्यानं कुत्र्याला हे समजत नाही. कुत्रं त्याला ओढतं हे मागून असं ताणत जातं. आनंदाची गोष्ट आहे. मागच्या आठवड्यात अशीच गंमत झाली. मी असा पहाटे फिरायला गेलो बरं का. थोडा अंधारच होता आणि फिरता फिरता त्या धुसर अंधारातून कुठली तरी एक स्त्री मला म्हटली गुड मॉर्निंग. छान वाटलं मला. मी म्हटलं गुड मॉर्निंग. घरी आलो. आता अशा वेळी चेहऱ्यावरचा आनंद काही लपत नाही. बायकोनं विचारलं काय आज आनंदी दिसताय? म्हटलं तसं काही नाही. नाही सांगा सांगा काय झालं? म्हटलं नाही मग कुणीतरी स्त्री मला भेटली आणि ती गुड मॉर्निंग म्हटली. ती म्हटली मीच होते. लगेच चेहरा पडला बुवा. मग तिनं हा प्रश्न विचारला, कुणातरी स्त्रीनं गुड मॉर्निंग म्हटल्यावर आनंद होतो, बायकोनं म्हटल्यावर का होत नाही? जरा विचार करा. विचार करण्याचाच विषय आहे. आनंद कशात आहे? आम्ही मोबाईल खेळतो, आम्ही जुनं साहित्य वाचतच नाही. अहो जुने लोक किती छान वाचायचे. राम गणेश गडकरी, श्रीपाद कृष्ण कोलटकर, पु ल देशपांडेंपासून किती आनंदाच्या गोष्टी होत्या. गडकरी तर बोलता बोलता विनोद करायचे. राम गणेश गडकरींच्या भाऊ एकदा झोपला, सकाळी उठला त्यावेळेस त्याच्या उशीखाली विंचू निघाला आणि तो घाबरून म्हणाला गडकरींना माझ्या डोक्याखाली विंचू निघाला.
गडकरी म्हटले दगडाखाली दुसरं काय निघणार आहे. दोघंही हसायला लागले, विनोद झाला. गडकरींनी एका साहित्यिकांवर काहीतरी लिहिलं, साहित्यिक संतापले. दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉकला समोरासमोर आले. गडकरी त्यांना म्हटले नमस्कार. साहित्यिक म्हटले मी मूर्खाशी बोलत नाही. गडकरी म्हटले मी बोलतो ना. किती छान विनोद होता. आम्ही या सगळ्या गोष्टींना मुकलेलो आहोत कारण आम्ही वाचत नाही. म्हणून महाजन सर, तुम्ही जी वाचन चळवळ चालवली ना, 10वी नापास झालेला तुमचा प्रकाशक आहे आणि तो इतके छान पुस्तकं काढतोय. म्हणजे कुठल्याही गोष्टीला शिक्षणाची गरज नाही, अक्कल पाहिजे, बुद्धी पाहिजे, अनुभव पाहिजे. आम्ही वाचतच नाहीत. आणि शिक्षकांवर माझा आरोप आहे, शिक्षक तर वाचतच नाहीत, वेळच नाही. 4 शिक्षक ज्यावेळेस एका शिक्षकाच्या घरी गेले चहाला, भिंतीवर साने गुरुजींचा फोटो होता. एक शिक्षक त्या फोटोकडे असं पाहायचे जरा दुःखी नजरेनं. म्हणून त्या घरातल्या शिक्षकांनी यांना विचारलं काय पाहताय. यांनी विचारलं वडील कधी गेले. ते म्हटले वडील नाही, हे साने गुरुजी आहेत. अहो, दया पवार कवी आहे की लेखक हेच आम्हाला अजून माहित नाही. पण ही परिस्थिती फार वेगळी आहे. यातून आम्हाला बाहेर यायचं असेल तर या गोष्टी केल्या पाहिजे जे जुने लोक सकसपणे करायचे. पण आम्ही विसरतो. अहो, जुना काळ पुन्हा एकदा आठवा, किती सकस होता. नाही, मला आठवतं आपण दप्तर घेऊन जायचो शाळेमध्ये. कशाचे दप्तर असायचे याला मुलांना माहीतही नाही. सुफला युरियाच्या गोण्या असायच्या आणि आम्ही त्याचे ब्रँड ॲम्बेसिडर्स होतो. विजारीला मोठमोठे टीव्ही सारखे ठिगळं असायचे. आणि कपडा फाटलेला असला की आई जाऊ देत नव्हती. आई म्हणायची थांब बाळ. ती अशी रफू करायची बारीक सुईनं. आमच्या ताईचा फ्रॉक कुठं फाटलेला असेल, आई म्हणायची थांब. विरलेला असला तरी कपडा फाटलेला नको, ती बारीक सुईनं असं रफू करायची. मुलं तुला हसतील, गुरुजी तुला हसतील, तसं जाऊ नको. कारण पूर्वी कपडा फाटला की प्रतिष्ठा जायची. आता काय, चांगली पॅन्ट 1000ला आहे, फाटलेली 2000ला आहे. ती फाडून शिवतात की शिवून फाडतात कळायला मार्गच नाही. काल परवा मी पुण्यामध्ये गेलो होतो एका गॅदरिंगला कॉलेजला. एक पोरापोरींचं टोळकं येताना दिसलं, असं बॉम्ब स्फोटात उद्ध्वस्त झाल्यासारखे दिसत होतं माझं. कोणाच्या इथं फाटलंय, कोणाच्या इथं फाटलंय, कोणाच्या पॅन्टीत गोळ्या शिरल्यात. आणि आई सुद्धा सांगते ती मधली नाही का ती इथं फाटलेली, ती माझी मुलगी आहे. काय प्रतिष्ठा आहे, फाटल्याला प्रतिष्ठा आली. हा असा कसा काळ आहे. नवीन मुलं म्हणतात आमचा काळ बिघडलेला नाही, जुन्यांचं कामच आहे असं म्हणायचं. नवीन मुलं बिघडलेले आहेत, आम्ही बिघडलेलो नाही. तुम्ही बिघडलेले नाही, पण या काळाबरोबर तुम्ही वाहत जाऊ नका, प्रवाह पतित होऊ नका. कुठेतरी टीव्हीत सिनेमात आम्ही ते फाटलेलं पाहिलं, आम्ही घालायला लागलो. अहो, त्यांना निर्माते कपडे देतात, तुम्हाला तुमचे वडील घेतात, ते तुम्हाला घ्यावे लागतात. जरा आई वडिलांकडे आपल्या पहा. आता आमची नवी आई त्या मानानं चांगली आहे, सधन आहे. आमची जुनी आई 4-4 तुकड्याचं लुगडं नेसायची, रानात जायची. 4-4 तुकड्याचं. बाथरूम मध्ये असा साबणाचा तुकडा दिसला की मुलं काय म्हणतात, आई नवा साबण दे. आई देते नवा साबण. तो तुकडा कुठं जातो, मुलं विचारतात का तुकडा कुठं जातो. अहो, तो तुकडा तुमचे वडील लावतात. कारण माझ्या मुलाला जर शिकायचं असेल तर मला काटकसर करावी लागेल असं त्या वडिलांना वाटतं. कुठल्या तरी त्या मोबाईल मधल्या सिरियल मधल्या स्त्रिया पाहून आता आमच्या तरुण मुलांना आमची आई सुद्धा कुरूप वाटायला लागली. पण मित्रांनो, या जगात सगळ्यात सुंदर कोण असेल तर ती आपली आई आहे.